अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये यापूर्वी रुपाली व्हर्सेस रुपाली असा सामना नेहमी रंगायचा, पण यावेळेस रुपाली व्हर्सेस तटकरे असा सामना रंगताना दिसतोय. मग त्याला कारणही असंच आहे. काल प्रशांत किशोर जे रणनीतिकार आहेत त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लई तटकरे माध्यमांसमोर आले आणि ते म्हणाले मला कुठल्याही रणनीतिकाराची गरज नाही. आणि सूत्रांची माहिती अशी आहे की त्या रणनीतिकारांनी पक्षाला असं सुचवलं की तुम्ही प्रदेशाध्यक्ष बदला. त्यातनं हे सगळं आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यानंतर मग रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट केले की तुम्ही दुसऱ्यांची पदं खाताना अजिबात मागं पुढं बघितलं नाही, आता का नियम तुम्हाला आठवलेत. मग थोडक्यात हे वाकयुद्ध सुरू झालेलं आहे. आपल्यासोबत स्वतः रुपालीताई आहेत. मला सांगा रुपालीताई, काय मग सर्कल पूर्ण झालं म्हणायचं तुमच्या भाषेत? सर्कल नाही, तुम्ही केलेलं जे जे काही केलेलं आहे कर्म ते तुमच्यासमोर पुढं आलेलं आहे. कर्म रिटर्न, कर्मा इज बॅक. आणि ते या 7 जन्मानंतर वगैरे नाही, याच वर्षी. आणि मी तुम्हाला सांगते माझं कुणाशीच भांडण नाही आहे, परंतु जर सातत्याने पक्षात काम करत असताना काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला डावललं जात असेल आणि ती डावलण्याची जर भूमिका तुमच्यासमोर भक्कमपणे जर मांडली तर त्याच्यात वावगं काहीच नाही ना. मुळामध्ये सुनील तटकरे साहेब मोठे नेते आहेत. आता जे काही प्रशांत किशोर आहेत, प्रशांत किशोर हे मोठे रणनीतिकार आहेत. आमच्या PRO संभाळतात नाही संभाळतात हा पाठ जरी नंतरचा असला तरी त्यांनी सुनेत्रा वहिनींना जे काही तुम्ही बातमी दाखवली की बाबा प्रांत अध्यक्ष बदलणं गरजेचं आहे, तर ते योग्यच आहे. त्यांनी तो सर्वे करून त्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलूनच हेच बोलले असणार आहेत का उचलली जीभ लावली टाळायला, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य निश्चित नसणार आहे. जर त्या पदावर तटकरे साहेबांना 2 ते 3 वर्ष झालेले आहेत तर त्यांनी एकतर तो पदभार सोडावा आणि नवीन दमाच्या प्रांताध्यक्षांना संधी द्यावी युवकाला आणि त्यांना मदत करावी. आता लक्षात घ्या की आम्हाला पदावर काढलं त्यावेळेला मी सांगते कोणतेही पद हे आजन्म नसतं, परंतु आम्हाला जे षडयंत्र करून माननीय अजितदादांना न सांगता पदावरनं काढलं, कारण का आम्ही अजितदादांची काम करणारे कार्यकर्ते होते. जाणीवपूर्वक आम्हाला तेव्हा त्रास दिला होता. त्याच वेळेला मी अजितदादांना म्हणलं होतं की दादा मला नाही काम करायचं, मी अशा परिस्थितीत काम करू शकत नाही. त्या अजितदादा आमचा बाप माणूस म्हणलं तर अरे मी आहे ना, तुम्ही का काळजी करताय. त्या खंब्या नेतृत्वावर आम्ही टिकून होतो. दुर्दैवाने आज अजितदादा नाही आहेत. आणि अत्यंत प्रामाणिकपणे सांगते, पुणे मनपाच्या निवडणुकीच्या आधी माननीय अजितदादांनी सांगितलं होतं मी प्रांत अध्यक्ष बदलणार आहे, मी सगळं रिशफलिंग करणार आहे, काही काळजी करू नका, ज्या चुका झाल्यात त्या परत होणार नाहीत, आपण चांगल्या पदामाने काम करून आपला पक्ष घराघरात महाराष्ट्रात उभा करू, तुम्ही काही काळजी करू नका. हे दादांचं जसं मला वाक्य होतं तसं प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला पण असणार आहे. परंतु त्यांची तुमच्या माध्यमांसमोर बोलण्याची हिंमत होत नाही, कारण का जर बोललं तर मग पदं दिली जात नाही, साईडला केलं जातं. ही मला आठवतं ताई, ज्यावेळेस तुम्हाला पदावरनं काढलं गेलं त्यावेळेस आपण म्हणलो की त्यावेळेस तुम्ही थेट आरोप केले होते तटकरेंवरती की त्यांनाच काढा म्हणून. आज ती परिस्थिती तुम्हाला येताना सगळ्या वर्षात निश्चित लक्षात घ्या, कारण का माननीय दादा नसताना काही लोकांनी दादांच्याच वेळी राजीनामे दिले होते, परंतु ते मंजूर माननीय अजितदादांनी कधी केले नाही. आणि अजितदादा गेल्यानंतर याच प्रांताध्यक्षांनी ते तातडीने न बोलता, म्हणजे त्या कार्यकर्त्यांशी न बोलता त्यांचे राजीनामे मंजूर केले. ती लोक बिचारी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश त्यांनी घेतला. मग माननीय अजितदादांचा पक्ष तुम्हाला घालवायचा आहे का सक्षम करायचा आहे हे प्रांत अध्यक्षांच्या कृतींवरनं दिसून येतं. आणि जर आज दादा नसताना माननीय दादांचा पक्ष जर मजबूत करायचा असेल तर मला वाटतं प्रदेशाध्यक्षपद हे बदललं गेलं पाहिजे. आणि प्रशांत किशोर जे हे अभ्यासकारक रणनीतिकार आहे त्यांचं ऐकलं गेलं पाहिजे. याच्या आधी मला वाटतं अरोरा होते, म्हणजे सर्वे करून लोकांचं मत घेऊन तो डेटा राष्ट्रीय अध्यक्षांसमोर ठेवतात, तसंच प्रशांत किशोर यांनी ते ठेवलेलं आहे. आता स्वीकारणं नाही स्वीकारणं हे माननीय सुनेत्रा वहिनींचा अधिकार आहे. तटकरे काल म्हणाले, त्यांनी प्रेस घेतली तेव्हा मला रणनीती करायची गरज नाही, मी फील्डवरचा माणूस आहे, मी ऑफिसमध्ये बसून निर्णय घेत नाही. मी एका अर्थाने तो तुमच्याच युवा नेतृत्वाला टोलाही पण होतं तशा अर्थाने. ते फील्डवरचे जर नेते असते तर हा फील्डवरचा निगेटिव्ह रिपोर्ट हा त्यांचाच आहे. ते मीडियावर वेगळं बोलतात आणि करताना वेगळं. उदाहरण पण दिलं म्हणे सगळे मी पडणार पण मी एकटा खासदार निवडून आलो, बाकीचे सगळे पडले, त्यामुळे मला रणनीती करायची गरज नाही, मी
रोज ग्राउंडवरती माझ्या मतदारसंघात काम करणारा माणूस आहे, त्यामुळे असल्या गोष्टींना मी महत्त्व देत नाही. बैठक झाली असेल नाही असेल मला माहीत नाही, पण मी रणनीती करायला मानतच नाही. आणि तुम्ही तर रणनीती करायचं कौतुक करताय. अहो, तटकरे साहेब एकटे निवडून आले त्यावेळी जागाच किती दिल त्या, मला वाटतं खासदारकीच्या 5 का 6 होत्या. तेव्हा नुकतेच माननीय अजितदादा हे NDA बरोबर सामील झाले होते. त्यामध्ये तुम्ही एकटेच निवडून आलात. आता तुम्ही रायगडमधनं निवडून आलात, तिथेही माननीय अजितदादांचा फार मोठा हात आहे. तुम्ही जरी तिथं काम करत असले, तुम्ही म्हणता एकीकडं मी अजितदादांचा विश्वासू आहे आणि विश्वासूच जर सहकारी केसानी गळा कापत असेल तर हे चुकीचं आहे ना. याही गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे. तुमचा जर लोकांशी संपर्क, ठीक आहे तुमचा मतदारसंघात संपर्क असू शकेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याशी, नेत्याशी कोणता तुमचा संपर्क आहे? मग ह्या गोष्टी घडल्याच नसत्या. आणि माननीय अजितदादांचं स्वप्न होतं की प्रांत अध्यक्षसुद्धा मी बदलणार आहे. त्या स्वप्नांना त्यांनीच हातभार लावला पाहिजे. तुम्ही किती मोठे नेते आहात. हे तुम्ही त्याच वेळेस का नाही बोललात? दादांनी सांगितलं तुम्हाला, आत्ता का बोलतो? दादांना जाऊन किती किती महिने झाले? एक 3 फेब्रुवारी. अहो, दादा गेलेत हेच पचनी पडलं नाहीये, हेच पचनी पडलेलं नाहीये. कधी बोलले दादा तुम्हाला तेही सांगते. बारामती हाऊसला 15 नोव्हेंबरला ज्यावेळी माझं पद प्रवक्तेपद म्हणून काढण्यात आलं आणि ज्या हकलपट्टीच्या बातम्या लावण्यात आल्या, तेव्हाच मी दादांना म्हणलं ते दादा मी रामराम घेते, मी अशा अवस्थेत नाही काम करू शकत. त्यावेळी दादांनी मला बोलून तिथं अनेक लोक होती, सगळे बाहेर काढले होते. इवन ज्यांच्या म्हणजे मांढऱ्यांसोबत मला मांढऱ्यांना घेऊन बोलवलं होतं अभय भाऊला, त्याला सुद्धा बाहेर बसवलेलं होतं. त्यावेळी मी आणि दादा एकटे होतो. दादांनी सांगितलं की तू शांत राहा, काहीही निर्णय घेऊ नको, मी प्रांत अध्यक्ष बदलणार आहे, मी प्रदेशाध्यक्ष महिला बदलणार आहे, मी सगळे प्रदेशाध्यक्ष रिशफलिंग करणार आहे. जेव्हा आमचा दैवत, आमचा बाप माणूस जर हा डिसिजन देत असेल, म्हणून तर ही पुणे मनपाची निवडणूक एवढ्या जोमाने आणि चांगल्या पद्धतीने गेली. दादांकडे ते नेतृत्व कौशल्य, प्रत्येक पदाधिकाऱ्याशी त्यांची असलेली नाळ, तो विश्वास, हे खूप ते सगळं आहे. पण आता पक्षात 2 गट पडलेले दिसतात रणनीतिकार यांना घेण्यावरनं. तटकरेंचा गट, प्रफुल्लभाईंचा गट, त्या दोघांचा आणि बाकीचे सगळे. तर पुढं मग ह्या पक्षाचं होणार काय? कारण गट वगैरे काही नाहीत. दुर्दैवी घटना घडल्यानंतर माननीय अजितदादानंतर ही सगळी सूत्र सुनेत्रा अजितदादा पवार वहिनी साहेब यांच्याकडे आहे. त्यांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारलेलं आहे. उलट सुनील तटकरे साहेबांनी अजितदादांच्या कुटुंबाला खंबीरपणे, विश्वासार्हतेने अशी साथ देणं गरजेचं आहे. नाही देत नाही असं तुम्हाला म्हणायचं? हो, नाही देते, ते कृतीतनंच दिसते ना. मी कसं कुठे ज्या पद्धतीने ते बोलतायत, सांगतायत, ही साथ नसते. तुम्ही आत्तापर्यंत पदं थांबवलीत, कार्यकर्ते अजितदादांच्या कार्यकर्त्यांची पदं थांबवलीत, त्यांचं पत्र लेटर केले. माझं म्हणणं आहे की अजितदादांचा पक्ष जर मजबूतीने उभारी करण्यासाठी, अजितदादांच्या स्वप्नातला पक्ष कामानी महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रांत अध्यक्ष बदलणं काही चूक नाही आणि ते बदलले गेले पाहिजे. तुमची मागणीच आहे, तुम्ही थेट ओपनलीच बोललात जेशोसवर की प्रदेशात बदला. आज नाही, त्या 3 महिन्यापूर्वी बोललात, मला आठवतं. आता ती परिस्थिती तशी निर्माण होताना दिसते असं तुम्हाला वाटतं? नाही, लक्षात घ्या, कोणतेही पद 2 आणि 3 वर्षच असतं ना. बदललं गेलंच पाहिजे. आणि पक्षाचं संघटन वाढण्यासाठी, पक्षाचे कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी माणूस पक्ष चालवतो का? मुळामध्ये आहे ना, तटकरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, पण थोडंसं नव्या दम्याचं संघटन काय असतं, कार्यकर्ते कसे जुळवून ठेवले पाहिजेत, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. तू माझा लाडका, तू न दोडका, काही उपयोग नसतो. सगळ्यांना एकत्र घेऊन ते नाहीत मग कोण दुसरं कोण? अनेक लोक आहेत पक्षामध्ये, वरिष्ठ मंत्री आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते धनंजय मुंडे साहेब आहेत, अमोल मिटकरी आहेत, त्याच्यानंतर अनिल भाईदास आहेत. पक्षामध्ये अनेक आहेत की मी जी नावं नाही घेतली आहेत ती सुद्धा आहेत. आणि त्यांना सुद्धा प्रदेशाध्यक्षपद दिल्यानंतर त्यांच्या कार्यशैलीतनं ते लक्षात येणार आहेत ना की ते चांगले प्रांताध्यक्ष होऊ शकतात का नाही होऊ शकत. जर बाबा उद्या मी तिथे गेले आणि मी कामच नाही केलं तर माझ्या नावाने तुम्ही ओरडणारच आहात. त्यासाठी चांगल्या नवीन दमाच्या
समजा पक्षाने तुम्हाला संधी दिली, कारण तुम्ही म्हणता की माझ्यावर अन्याय झाला तटकऱ्यांच्या काळात, आता तुम्हीच म्हणता की तटकरे बदलले गेले, तुम्हाला पक्षाने संधी दिली तर तुम्ही काय करणार आहात? तुम्ही संधी ती स्वीकारणार? तुम्हाला कारण पक्षात पद असलं तर माणसाला काम करायला जोम येतो, तुम्हाला कुठलं पद हवं? प्रांत अध्यक्ष पद हे मला म्हणजे एक लक्षात घ्या की हे खूप महत्त्वाचं पद आहे आणि अजितदादांनी ते तटकरेंना खूप विश्वासाने दिलं होतं. ते काम झालं नाही तेव्हाही आम्हाला माहीत होतं आणि अचानक दादा गेल्यामुळे ही परिस्थिती आली. मला जर कुठल्याही पदावर पक्षाने संधी दिली तर मी माझ्या कृतीतनं कामातनं सिद्ध करेल आणि जर मी ते करू शकले नाही तर मी तातडीने ती खुर्ची रिकामी करेल. एवढी धमक नेतृत्वामध्ये कर्तृत्वामध्ये असावी लागते. आता तुम्हाला खरं तर महिला प्रदेशात तिथं तुमचा दावा होता, क्लेम होता, मग तिथं वैशाली नागवडे ताईंना दिलेला आहे. मग नाही, एक लक्षात घ्या, वैशालीताई असेल, मी असेल, प्रेरणा असेल, अजून दोघी तिघी होत्यात की ज्यांनी मागणी केली होती. वैशाली नागवडे 26 वर्ष पक्षामध्ये आहे आणि सगळीच पदं मला असं म्हणून चालत नाही. मी मागणी केली ती, परंतु वैशालीताईला जर न्याय मिळाला तर आम्ही एकत्र काम करण्याचा हे दिलेलं आहे. मला वाईट नाही वाटलेलं, कारण का तिथे त्या महिला प्रदेशाध्यक्षा ठिकाणी एक चांगली महिला जी संघटन करू शकते ती संधी वैशालीताईला दिलेली आहे आणि वैशालीताई नागवडे त्यांच्या कामातनं ते करून दाखवेल हा मला विश्वास आहे. तुमचा सपोर्ट असेल? माझी सहकारी आहे, मैत्रीण आहे, मी तिच्या कामाची पद्धत बघितलेली आहे आणि ती अजितदादांची अत्यंत विश्वासू सहकारी भगिनी आहे. त्याच्यामुळे विश्वास असण्यापेक्षा आपण पक्षामध्ये वाटायला येत नाही हो. जरी संघटन काय आहे त्या पदावर येणाऱ्या लोकांना समजलं पाहिजे. सगळ्यांना, सर्व शिवशाहू फुले आंबेडकर जातीच्या लोकांना एकत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्ती तिथं प्रतिनिधित्व करत असतो. त्यांना जुळणारा व्यक्ती तिथं प्रतिनिधित्व करत असतो. होतंय काय, रुपालीताई बोलतात त्यांच्या स्वभावामुळं, पण त्याचा फटकाही बसतो ना. तुम्हाला पद देताना कुठं विचारात घेतलं जात नाही? नको घेऊ द्या. आम्ही जिथे उभं राहतो तिथनं सिंहासन निर्माण करतो. काम करायला मला कोणीही अडवू शकत नाही. जर माझ्या कार्याचा कामाचा कुणी दखल घेतली नाही तर ते म्हणतात ना, झोली उठा के चला बाबा. कोणीही देईल, दे चलो बुलावा आया है, माताजी का बुला आपण म्हणतो तसं म्हणू, पक्षाचा बुलावा आया आहे. पक्षात संधी नाही मिळाली समजा, आता ठीक आहे, तुमचं पहिलं रुपालीताईंचं तुमचे वाद होते, नंतर तटकरेंना तुमचं पटलं नाही, तुमचं पद गेलं, पण आता ती सगळी परिस्थिती बदलताना दिसते. या बदलत्या परिस्थितीत तुम्हाला पक्षात संधी नाही मिळाली, मग पुढं काय? तुम्हाला एक क्लिअरिफिकेशन करते. माझं रुपाली चाकणकर सोबत सुद्धा कोणतंही भांडण नव्हतं आणि रुपाली चाकणकरनी तटकरे आणि आमच्यात ही क्लेश वाद केले होते. कारण का रुपाली चाकणकर तटकरे प्रांत अध्यक्ष गंभीर आरोप करतायत. तटकरेंनी तुमच्यात वाद लावले नाही, चाकणकरांनी तटकऱ्याने आमच्यात वाद लावले आणि चाकणकरचं चाकणकर बाईंनी प्रांत अध्यक्षांकडनं आमच्यावर प्रत्येक वेळी कारवाई करून घेतली आणि प्रांत अध्यक्षांनी केली. तो प्रांत अध्यक्षांचा मायनस पॉईंट आहे, त्याला आम्ही काही करू शकत नव्हतं. माझा ना चाकणकरांशी वाद, माझा ना तटकरेंशी वाद, माझं फक्त बांधिलकी माननीय अजितदादा त्यांच्या निगडीत असलेलं काम, माझ्या पक्षाचं रक्षण करणं, माझ्या नेत्याचं रक्षण करणं आणि महाराष्ट्रातले लोक प्रश्न घेऊन आले की त्या प्रश्नाचं उत्तर माननीय अजितदादांच्या माध्यमातून देणं, काम करून देणं, हे होतं. खरं तर रुपालीताई, तुम्ही रस्त्यावरच्या कार्यकर्त्यात, सक्रिय नाही तर आक्रमक कार्यकर्त्यात, पण परदिवशी आंदोलन झालं पक्षाचं, तुम्ही सगळे होते, तुम्ही दिसले नाही. काही कुठं गावी गेले होते का नाराज? गुंगी गुडिया जेव्हा काँग्रेस बोलले होते ते नेमकं मी तुम्हाला सांगते की मी तेव्हाही गावी होते आणि मला प्रचंड मी आजारी होते. तुम्हाला वाटतं की लढाई खूप सोपी आहे, तशी सोपी नसते. त्यासाठी तब्येतही ठणठणीत ठेवावी लागतो, मेंदूही तल्लक ठेवावं लागतो आणि वेळेवर तो सिक्सर मारावा लागतो. आणि माझा थोडा परमेश्वरावर विश्वास आहे. ज्यांनी नाहक त्रास दिला त्यांचे आज अचानकपणे, आता प्रशांत किशोरला मी तर पैसे देऊन म्हणू शकत नाही ना की तटकरेबद्दल तू हे स्टेटमेंट कर म्हणून, पण ही लोक, तटकरे साहेब, चाकणकर बाई, ही लोक असे पैसे देऊन आमच्याबद्दल स्टेटमेंट करणं, खोटं तयार करणं, या खूप गोष्टी केलेल्या आहेत. आता ठीक आहे, दादा नाही येत म्हणून अजूनही पक्षात तुमचे एकमत दिसत नाही. तर त्यांना रणनीतिकार म्हणून ठेवावं की नाही, बोलावं की नाही? माननीय सुनेत्रा वहिनी आणि पार्थदादा, जयदादा आणि इतर जे काही आमचे आमदार मंत्री आहेत, जी कार्यकर्णी आहेत, त्या सगळ्यांचं एकमत आहेत आणि त्या एकमतानेच या सगळ्या गोष्टी नेमणूक झाली त्यांची. हां, म्हणजे नेमणूक
झाल्यात असू शकते, जाहीर मी पत्र बघितलेलं नाहीये, परंतु ते एकमत आहे आणि माननीय सुनेत्रा वहिनी एक एक पाऊल पुढे टाक. तुम्ही स्वागत करणार समजा ते रणनीतिकार झाले? 100%, 100% आम्हाला पाहिजेल आहेत. कारण का आम्ही आक्रमक पद्धतीने जेव्हा काम करत असतो तेव्हा आम्हाला रणनीतिकार पण भाजप नाराज आहे ना, त्यांना रणनीतिकार ठेवल्यामुळं भाजप नाराज आहे. कारण परवा बिहारच्या इलेक्शनमध्ये त्यांनीच भाजपचे उमेदवार पराभव केला, याच्यावर नाही पक्ष दोन भाजपचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार, आम्ही आमचा पक्ष म्हणजे माननीय सुनेत्रा वहिनी त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार. आम्ही अलायन्समध्ये एकत्र आहोत म्हणून भाजप आमचा पक्ष नाही चालवणार आहे. आमचा पक्ष आधीही माननीय अजितदादा चालवत होते आणि अजितदादा नंतर माननीय सुनेत्रा वहिनी चालवत आहेत. त्याच्यामुळे भाजपनी आमचा पक्ष कसा चालावा, कोण सल्लागार द्यावं हे भाजप नाही सांगू शकत. हे तुम्ही भाजपच्या नेत्यांना विचारलं तरी आम्ही सांगितलं तर चालेल का भाजपला की तुम्ही यांना न देता त्यांना अध्यक्षपद द्या, यांना सल्लागार न ठेवता त्यांना नाही. जसं आम्ही त्यांच्या पक्षामध्ये इंटरफेअर करू शकत नाही तसा भाजपचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणताही इंटरफेअर करण्याचा संबंध तर नाहीच आणि तेही करणार नाहीत. आमचा पक्ष आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींच्या यांच्या नेतृत्वाखाली पुढे चालत आहे. आम्ही माननीय अजितदादा गेल्यानंतर सावरत आहोत. लोकांच्या विश्वासाला दादांच्या विचाराप्रमाणे कार्याप्रमाणे खरे ठरण्याचा प्रयत्न करत आहोत. तो विश्वास संपादन करत आहोत. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनी या सक्षम आहेत. त्या गुंगी गुडिया नाही तर भैरवी माता आहेत आणि त्यांना भाजप इतर मित्रपक्ष कुठल्याचीही गरज नाही. आम्ही आमचा पक्ष काँग्रेस सातत्याने टार्गेट करते वहिनींना. काँग्रेसनी जी टार्गेट केलं ती त्यांच्या बुद्धीची मंदाळी दिसून आली. लक्षात घ्या, मी तेच सांगते की काँग्रेसनी ज्यांनी टीका केली त्यांची जर आता समजा सपकाळ साहेब आहेत, सपकाळ साहेबांची जर अर्धांगी वारली अचानकपणे तर ते घराची धुरा सांभाळू शकतील का हो? घर सांभाळणं पण फार महत्त्वाचं असतं. माननीय सुनेत्रा वहिनी तर माननीय अजितदादांचा पक्ष महाराष्ट्र सांभाळतात आणि 3-4 महिने 5 महिने झालेले आहेत. कुठल्याही महिलेला किंवा पुरुषाला तेवढा काळ लागतो. उलट मी म्हणेल की एखाद्या पुरुषाला लाजवेल त्यापेक्षा जास्त सुनेत्रा वहिनींनी जबाबदारीचं भान ठेवून स्वतःला सावरून महाराष्ट्र सांभाळत आहेत. अजून थोडा वेळ लागेल, आगे आगे देखो माननीय सुनेत्रा वहिनी काय करतात ते आणि निश्चित करतील. आम्हाला विश्वास. राष्ट्रवादी पुढे जाताना त्यात मध्ये तटकरे प्रफुल्लभाई असावेत की नसावेत? नाही, हे बघा असले पाहिजेत. ते स्थापनेपासूनचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना लगेच काढून टाका आणि हे करा असं चुकीची विधान करणारे मी कार्यकर्ता नाही आहे. परंतु आत्ता त्यांची जी कार्यशैली आहे ती कार्यशैली पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोषक नाही आहे. तर थोडंसं जर ती संघटना मजबूत केली, त्यांच्या तिथेच सक्षम नेतृत्व देऊन त्या यांनी, तर ते असले तरी त्यांना बाहेर काढण्याचा आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा अधिकार नाही. आमचा त्यांच्या कार्यशैलीवर बोलण्याचा अधिकार आहे. चुकलं आहे तर त्याला चुकलं म्हणण्याचा अधिकार आहे. आम्ही काही चाकणकर सारखे नाही आहोत नुसते पुढे पुढे गुण आम्हालाच प्रदेशाध्यक्ष ठेवा, आम्हालाच महिला आयोग ठेवा, मलाच निरीक्षक ठेवा. नाही, संघटन हे वेगवेगळ्या लोकांमधनं एकत्रित करून केलं जातं. मुळामध्ये संघटन कशाला म्हणतात, ते कशा पद्धतीने वाढवलं जातं हे प्रशांत किशोरकडनं जर तटकरे साहेबांनी समजून घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिक मजबूत होईल. पण काल तटकरे त्यांना समजून घेण्याऐवजी उलट त्यांनी अप्रत्यक्षपणे पार्थ पवार यांच्यावर टीका केली की मी रस्त्यावरचा लढणारा कार्यकर्ता आहे, ऑफिसमध्ये बसून किंवा AC मध्ये बसून निर्णय घेत नाही. एका अर्थाने तो टोलाच होता ना. मग तो टोला होता पण तो चुकीचा होता ना. मला तटकरे साहेबांना म्हणायचं आहे की माननीय पार्थदादा अजितदादांनंतर युवा नेतृत्व म्हणून आलेले आहेत. ते तुमच्या मुलासारखे आहेत. त्यांना तुम्ही खंबीर साथ देण्याऐवजी जर असे टोले देत असाल तर किती चुकीचं आहे. तुम्ही अनिकेत तटकरेला दिले का हो कधी टोले? त्यांनाही तुम्ही आमदार केलं. जे ते आमदार नव्हते तर त्या पक्षाकडनंच माननीय सुनेत्रा वहिनींनी, माननीय सुनेत्रा वहिनी तर आदिती तटकरेला मुलगी म्हणतात, अनिकेत तटकरेला मुलगा म्हणतात. त्यांनी स्वतःहून सांगितलं. मग पार्थ पवारांना टोला देण्याचा संबंध येतो कुठे? तुम्ही पार्थ पवार यांना एक खंबीर वरिष्ठ पदाधिकारी म्हणून पाठीशी उभं राहणं गरजेचं होतं. याचा शेवट काय मग? आता काही नाहीये. बदल होत असतात, बदल झाले पाहिजे.
चांगल्या दमाचे प्रांताध्यक्ष देऊन संघटन मजबूतीने होईल आणि ज्येष्ठ नेते खासदार तटकरे साहेबांनी त्यांची इच्छा असेल तर पक्षाला मजबूतीसाठी उभं राहावं, हीच ती दादांना त्यांची श्रद्धांजली असेल. त्यासाठी त्यांना पद सोडावं अशीच इच्छा. 2-3 वर्षांनी पद सोडावंच लागतं की हो. खासदारकीची पण निवडणूक येते, आता ते निवडून आले म्हणून, नसते निवडून आले तर त्याच्यावर आजन्म थोडीच तुम्हाला ते आहे. बरं, तुमच्या नजरेत कोण कोण हवं प्रदेशाध्यक्ष? सुनेत्रा वहिनींनी, मी तुम्हाला सांगते की माझ्यामध्ये अमोल मिटकरी आहे, धनंजय मुंडे साहेब आहेत, अनिल पाटील साहेब आहेत, अजून कोणी जे असतील की जे खऱ्या अर्थाने समोर नाव नाही आहे परंतु जे संघटन करतील, त्यांना 6 महिन्याचा कालावधी द्या की तुम्ही कोणत्या वृत्तीने करतात. काय होतं, पदावर आले की मग शिंग फुटतात आणि मग संघटन होत नाही. आणि संघटन पक्षाचा हा महत्त्वाचा पाया आहे मजबूतीसाठी. त्याच्यामुळे ते सगळ्या शिवशाहू फुले आंबेडकर पद्धतीने सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारी धमक असणारं नेतृत्व तिथं देण्यात यावं. आता रुपालीताई पुन्हा ऍक्टिव्ह होतील, ऑब्व्हियसली परिस्थिती बदलते, तर रुपालीताईंना कुठलं पद दिलं ते आणखीन जमणे काम? हे बघा, मी प्रवक्ते पदासाठी आहे, मी कार्याध्यक्ष पदासाठी आहे, मी जे प्रदेशाध्यक्ष समजा वैशालीताई नागवडे यांना दिले त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी रस्त्यावरची कार्यकर्ते. मला नाही काही दिलं, मला पुणे द्या, मी पश्चिम महाराष्ट्र स्वीकारते. मला काम करायचं आहे, मी कामातनं मोठी होणारी. मी प्रदेशाध्यक्ष बसून रुबाब मारून मला काही मिळणार नाही आहे. मी म्हणून सांगितलं, मी एवढं स्पष्ट का बोलते, नाही राष्ट्रवादीमध्ये बाबा तुमच्या म्हणण्यानुसार मला पद मिळालं, झोली उठा के लेके चला, चलो बुलावा आया है, जिथं जागा देईल, जिथं सन्मान मिळेल, जिथं पाठीशी खंबीर अजितदादांसारखं नेतृत्व माझ्या पाठीशी उभे राहील तिथे मी काम करेल. ही होती रुपालीताई, अगदी बेधडक बिनधास्त, स्वभावात कधीच बदल नाही, त्यामुळं त्याचे फटके खाल्लेत बिचाऱ्या करिअरमध्ये, पण कधी मागं हटत नाही, हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंजे, झी मीडिया, पुणे.